तोंडाचं इन्फेक्शन वाढलं की डायबिटीज वाढलं. फॉर गेटवे टू गुड हेल्थ माउथ. जे पण सेलिब्रिटीना बघून असं वाटतं ना की अरे काय त्याची खूपच चांगली स्माईल आहे. दॅट इज ऑल गिवन बाय सम डेंटिस्ट. वी वर फर्स्ट फ्यू पीपल जे डेंटलमध्ये EMI आणलं. हार्ट सर्जरी झाली की डेंटिस्टचं ओके घ्या. ट्रान्सप्लांट करायचं आहे डेंटिस्टचं ओके घ्या. का बरं? ते पाणी पितात, ते नाकात जातात, ते डेंचर घालू शकत नाही कारण की त्यांचे जबडं पूर्ण कापून गेले. ॲज अ डेंटिस्ट आम्ही काय करू शकतो? त्यात ते जिकडे पण गेले सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही रिजेक्टेड आहात. लहान मुलांना कॅव्हिटी चॉकलेटमुळे नाही. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या आमच्या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. खरं तर कोणतंही दुखणं म्हटलं तर प्रत्येकाला ते नकोसं वाटतं आणि त्यात जर दाताचं दुखणं असलं तर विचारायलाच नको. दाताचं दुखणं सहन होत नाही आणि मग त्यानंतर सगळी ट्रीटमेंट, इंजेक्शन, गोळ्या, औषधं या सगळ्यातून आपल्याला जावं लागतं. पण आता आधुनिक पद्धतीनं जे उपचार होतात, जी टेक्नॉलॉजी आली आहे त्यानं दाताचे होणारे जे उपचार आहेत ते खूप पुढे गेलेले आहेत, पण त्याबद्दल अजूनही अनेकांना माहीत नाहीये. तर या सगळ्या तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑर्थो स्क्वेअरच्या डॉक्टर रिद्धी राठीशे. तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू. जसं की मी आता म्हणाली की डोकं दुखत असेल किंवा ताप आला, पोट दुखत असेल तर एखादी आपण गोळी घेतो, आपल्याला बरं वाटतं. पण दाताच्या बाबतीत असं होत नाही आणि अनेक लोक आजही काहीतरी घरगुती उपचार करतात पण डेंटिस्टकडे जायला घाबरतात. तर गमतीचा भाग, तुमच्याकडे पण असे खूप पेशंट अर्थात येत असतील, तर का असं म्हणजे डेंटिस्टची इतकी भीती का वाटते लोकांना? ते सांगतात ना की प्रेग्नन्सी पेन इज इझियर दॅन डेंटल पेन. कसं आहे ना की जे पुढचं टाईम होतं तेव्हा जे दातांचं ट्रीटमेंट होतं ते ॲडव्हान्स झालेलं नव्हतं. म्हणून त्याच्यामुळे काय झालेलं की ते जे एक्सपिरियन्सेस ऑफ पेशंट्स आहे दॅट आर पेनफुल. अँड ते एक्सपिरियन्स ते आपल्या मुलांना सांगतात, ते मुले आपल्या मुलांना सांगतात अँड ते जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. तर पहिली तर हे आहे. दुसरं ते दुखणंच इतकं जास्त असतो की लोकांना असं वाटतं की ट्रीटमेंट केलं की आणखीन दुखेल. म्हणून त्यांना जास्त दुखण्याची मला वाटतं भीती वाटते देन एनिथिंग एल्स. पण मला असं वाटतंय की आता पूर्वीपेक्षा आत्ता इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की एखादा पेशंट आल्यानंतर आणि तुमच्याकडे तर अत्याधुनिक पद्धतीनं उपचार होतात की तो अगदी अर्ध्या तासात पण घरी जातो सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर. त्यामुळे इतका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असताना सुद्धा लोकांना भीती का वाटते आणि मग ती भीती तुम्ही दूर कशी करता? सी तेच मी सांगते ना की दुखण्याची भीती आहे. हं. पण बिकॉज ऑफ दी ॲडव्हान्समेंट ते आता दुखत नाही जास्त. तर ते पहिल्यांदा आपल्या मनात हे टाकायला पाहिजे की दी ट्रीटमेंटचं जे रिझल्ट आहे ना दॅट इज मोर पॉवरफुल दॅन द पेन. पहिलं तर ते आहे. दुसरं एक सायकोलॉजिकल पेन पण असतो आणि बिकॉज ऑफ दी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट स्पेशली ॲट ऑर्थो स्क्वेअर काय होतं ना की आम्ही ते दूर करण्याचे आमच्याकडे पदार्थ आहे, आमच्याकडे मेडिसिन्स आहे. वी गिव्ह दॅट टू द पेशंट. तर त्याच्यानी काय होतात की त्यांना जेव्हा ते ते ट्रीटमेंटसाठी येतात त्यांची एन्झायटी कमी होते. आणि दुसरं की आम्ही जे क्लिनिकचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते पण असं फ्रेंडली आणि असं ठेवतो की त्यांना क्लिनिकची भीती वाटायला नको. यू स्टेप इन टू डेंटल क्लिनिक आणि तुम्हाला असं वाटतं की झालं माझं. तर ते एन्व्हायरमेंट पण आम्ही चेंज केलं आहे. बरोबर. पण अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करूया की खूप साऱ्या जाहिरातींमधून टीव्हीवर आम्ही बघतो की दात कसे घासायचे किंवा पेरेंट्स पण आपल्या घरात सगळ्यांना सांगत असतात की जेवल्यानंतर दात घासत जा. सगळ्यांना असं वाटतं की मी तर रोज ब्रश करतो, मग मला डेंटिस्टकडे जाऊन डेंटल क्लीनअप जे आहे ते करून घ्यायची काय गरज आहे? आणि हे असं सगळ्यांना वाटतं अगदी. तर तुम्ही स्वतः डेंटिस्ट आहात आणि तुम्हाला असे खूप जण प्रश्न विचारत असणार आहे. मला फक्त एक सांग, तुम्ही घरात दिवाळीची सफाई करता? का करता? बरोबर आहे. दररोज सफाई करतात ना घरी, तर दिवाळीची सफाईची काय गरज आहे? आणि तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही दिवाळीची सफाई करतात आणि तुम्ही ते कपाट थोडं मूव्ह केलं की टेबल थोडी मूव्ह केली की त्याचं तिकडे कचरा, धूळ असते. धूल असते, काय काय म्हणजे इट्स नॉट क्लीन. दातांमध्ये तुम्ही जेव्हा ब्रश करतात तुम्ही सरफेसला ब्रश करतात. डेंटल क्लिनिंगमध्ये जेव्हा आम्ही क्लिनिंग करतो ॲट ऑर्थो स्क्वेअर, आम्ही तुमचं जे इन्फेक्शन की
फूड लॉजमेंट जे तुमचं मसुड्यांमध्ये जे तुम्ही घासू शकत नाही ते क्लिनिंग करतो. म्हणून डेंटल क्लिनिक इज डिफरंट फ्रॉम तुमचं रोज दाताला घासणं. पण साधारण मग असाही प्रश्न पडतो की वर्षातून एकदा दोनदा किंवा अगदी 6 महिन्यातून कधी कधी हे करायला पाहिजे. अच्छा, ते ना केस स्पेसिफिक आहे. हं. ॲज अ रूल, जनरल रूल की वर्षात एकदा, 6 महिन्यात एकदा. हं. ॲज अन एक्सेप्शन हं. कधी कधी काय असतात की तुमचे दात खूप वागडे तिकडे असतात, की तुमच्या दातांमध्ये खूप गॅप असतो, नाहीतर तुम्ही झोपात तोंड उघडं ठेवून झोपतात, तर तेव्हा काय होतं, तोंड ड्राय होतो आणि तुमचं जेवण जास्त दातांवर अडकतो. तर त्या केसेसमध्ये आम्ही 4 मंथली पण ॲडवाईस करतो क्लिनिंग. हा तर झाला क्लिनिंगचा भाग. कधी कधी असं होतं की दात खूप किडलेले आहेत, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग जेव्हा एखादा पेशंट तुमच्यासारख्या डॉक्टरांकडे येतो तर डॉक्टर म्हणतात की आता दात हा काढावा लागणार आहे, कारण आम्ही तुम्हाला खूपदा सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही आणि आता हा दात आम्ही नाही वाचवू शकत आहे. तर नेमकी अशी कधी वेळ येते की आता हा दात काढावाच लागणार आहे? सी दात मध्ये ना, असं तुम्ही एक ट्रीला इमॅजिन करा. हं. तुम्हाला एक भाग दिसतो वरती, ते ट्री आहे हं. आणि खालती जे तुम्हाला दिसत नाही ते आर रूट्स. हं. दात सेम असतो. जे तुम्हाला तोंडात आता दिसतंय माझी स्माइल मध्ये हं. ते क्राऊन हं. आणि आतमध्ये जे हिरडीमध्ये आहे ते दात आहे रूट. ते रूट जे आहे तुमचं दाताला असं जड पकडून ठेवतं. नाव सपोज तुमचं कीड लागलं आणि कीड असं गेलाय की तुमचं रूट पण आम्ही वाचू शकत नाही, तर ते काढायलाच लागणार. जर समजा तुमचं रूटच अपरूटेड झालंय, म्हणजे तुमचे रूटच वीक झाले, तुमचं बोन जे दातांचं साईडला जे बोन आहे तेच कमी झालंय आणि दात हलतोय, तेव्हा आम्ही तुमचं दात वाचू शकत नाही. पण तुमचं समजा असं सिच्युएशनवरती तुम्ही आलात की कीड लागली आहे पण रूट चांगला आहे, तर द आधुनिक तकनीक आम्ही जे यूज करतात ॲट ऑर्थोस्क्वेअर, आम्ही ते दातांना पण वाचू शकतात. म्हणजे ग्रॉसली डिस्ट्रक्टेड दातांना पण आम्ही वाचू शकतात. तो काढण्याची गरज तेव्हा असतं जेव्हा काहीच ऑप्शन आपल्याकडे नाहीये. बरोबर. आणि मी मागच्या भागात सुद्धा ऑर्थोस्क्वेअरच्याच डॉक्टर कुणाल यांना एक प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा मला तुम्हाला पण तो विचारण्याची इच्छा होते. अजूनही अनेक प्रेक्षकांना एक गैरसमज आहे की डॉक्टरांनी दात काढायला सांगितल्यानंतर दात तर आमचा काढला गेला, पण आमची नजर कुठेतरी कमी होते किंवा आम्हाला आता उद्यापासून कमी दिसायला लागणार आहे. हा गैरसमज अजूनही आहे, आम्ही तर काय तो सांगते दूर करा. तुम्हाला, मागच्या काली काय व्हायचं ना, की तेव्हा ना रूट कनाल जेव्हा आलेलं ना, ते लोक दात काढण्यासाठी जायचं. तर ऍक्च्युली हे डेंटिस्ट क्रिएटेड मिथ आहे की तुमचं दात काढलं ना की तुमची डोळे खराब होणार. समजलं का? सो दॅट जे पेशंट्स आहे ते दात वाचण्याचा विचार केला पाहिजे आणि दात काढायला पाहिजे नको, म्हणून ते एक भीती आली आहे. सो लोकांना ते गैरसमज आहे. दुसरं असं आहे की आपण इतके क्लोज आहात अँड त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की म्हणजे दात काढला की आपलं आयसाईट वीक होईल, की आपण दात काढलं की आपलं दिसायला कमी होईल. तसं होत नाही. ओके, द नर्व्स आर डिफरंट फॉर द जॉ बोन्स, टीथ अँड आय. तर हे तिन्ही नर्व्स जे आहे ते डिफरंट आहे आणि हे खूपच मिथ आहे, असं काहीच होत नाही. बरोबर. पण आता तुमच्या माध्यमातून मला वाटतंय प्रेक्षकांचा हा गैरसमज अर्थात दूर झाला असणार आहे, की एखाद्या डॉक्टरांनी जर तुम्हाला दात काढायला सांगितलं तर घाबरू नका. आमचा हा पॉडकास्ट बघा आणि मॅमने काय उत्तर दिलंय आधी ते ऐका. तर ही तर प्रक्रिया आम्हाला कळली. तुम्ही खूप सोप्या शब्दात आम्हाला सांगितलं. पण आता जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे, म्हणजे अर्थात पूर्वी दात ज्या पद्धतीने काढला जायचा, ती पद्धत आता बदलली असणार आहे. 100% त्याच्यात थोडंसं पेनही कमी झालं असणार आहे. पेन तर झिरो झालेलं आहे. ओके, तर ती ट्रीटमेंट किंवा ती प्रक्रिया नेमकी कशी असते? आता कसं आहे ना, की जे फर्स्ट एनेस्थीसिया जे आम्ही देतो, ठीक आहे, तेच पेनलेस झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं सुन्न जे आहे ते चांगलं होतं. तेव्हा काय असतं की आम्ही जेव्हा तुमचं दात काढतो तर ते तुम्हाला दुखत नाही. ओके, दुसरा आमच्याकडे पिझोज आहे, त्याच्यामुळे तुमचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते बिकम व्हेरी सिम्पलर. तर आता कोणत्याच प्रकारचं दात जे आम्ही काढतो ते इतकं सिम्प्लिफाईड आणि सोपं तरीकाने काढतो की तुम्हाला दुखत नाही. सो वेन यू कम टू ऑर्थोस्क्वेअर,
पहिला तुम्हाला ते सून करतात. पहिलं आम्ही स्किनला सून करतो, की तुम्हाला ते इंजेक्शनचं दुखणं पण वाटायला नको. आणि त्याच्यानंतर आम्ही सून करून तुमचं दात काढतो. तर ते दुखत नाही, काहीच होत नाही. बरोबर. आणि हीच मला वाटतं खूप लोकांमध्ये भीती असते आणि म्हणून हं. वर्षानुवर्ष ते टाळतात डेंटिस्टकडे जायला. आणि Correct. मला वाटतं की जे काम अगदी अर्ध्या तासाचं किंवा 10 मिनिटाचं आहे, कालांतराने त्यांना त्याची सर्जरी करावी लागते किंवा पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होतात. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी अगदी तुम्हाला वाटतंय की माझा दात दुखतोय, तो किडलाय, तर लगेचच डॉक्टरांकडे जा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेपपर्यंत जाण्याची गरज मला वाटतं लागणार नाही. Correct. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपणच आपल्या दातांची काळजी कशी घेतली पाहिजे, म्हणजे ओरल एक हायजीन जपण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा डेली रुटीनमध्ये सुद्धा असे काही बदल आहेत का की ते आपण करू शकतो? सी कसं सांगतात ना, की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. स्पेशली माउथ. हं. कारण की काय असतात, की तुम्ही विचार करा, की डायजेशनमध्ये तुमचं फर्स्ट थिंग व्हॉट हॅपन्स? तुम्ही पहिलं जेवण घेतात आणि तुम्ही चू करतात. चू कशाने करतात? तुमच्या दातांनी करतात. तर तुम्हाला जेव्हा चांगलं फूड जे तुम्ही खाताय आणि त्याची तुम्हाला आयुष्यात ते ॲड ऑन व्हायला पाहिजे. तुम्हाला त्याची क्वालिटी भेटायला पाहिजे. ऑल द फूड्स तुम्ही जे खाताय, तर ते तोंडातूनच सुरू होतं. तर तोंडाचं काळजी घेणं गरजेचंच आहे. तर सिंपल स्टेप्स मी सांगते. ऑफकोर्स युअर ब्रशिंग. ते ब्रश जे आहे ते 45 डिग्रीवरती ठेवा. गम्सला ब्रशिंग करा. व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त दात असे चमकायला नको. आतून पण क्लीन व्हायला पाहिजे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज गम्स. मसुडांना क्लीन ठेवायचं असतं. कारण की मसुडांमध्ये सूज आली तर ते इन्फेक्शन ब्रेक होऊन हार्टमध्ये जातं. तो मसुडांना क्लीन ठेवायचंच असतं. तिसरं आम्ही फ्लॉसिंग सांगतो, पण लोकांना फ्लॉसिंग करायला येत नाही, कारण की फ्लॉस धागा घेऊन क्लीन करणं आता पण डिफिकल्टी वाटते. बिकॉज ऑफ द ॲडव्हान्समेंट आपल्याकडे वॉटर फ्लॉसर आलेलं आहे. तर ते वॉटर फ्लॉसर यूज करा. त्याच्याने काय होईल, की तुमच्या दातांच्या मध्ये जे जेवण अडकतोय ना, ते पण क्लीन होऊन जाईल. अँड द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज टंग. टंगला क्लिनिंग करायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला काय एक्स्ट्रा गरज म्हणजे एक्स्ट्रा इक्विपमेंट्स नकोय. फक्त तुमचं ब्रश घ्या. ते ब्रशनीच तुम्ही तोंड म्हणजे तुमचं टंगला क्लीन करा, झालं. बट टंग क्लिनिंग इज मस्ट फॉर ओव्हरऑल गुड हेल्थ. बरोबर. आता काय काय करायला हवं हे तुम्ही अगदी पॉइंट वाईज आम्हाला सांगितलं. पण एखाद्याला इतकं सगळं सांगून पण पॉसिबल नसेल किंवा तो करत नसेल, तर ओरल हायजीन बिघडल्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर काय परिणाम होऊ शकतो? मी तुम्हाला सांगू, when I was heading dental department of Nanavati Hospital, and even today, हार्ट सर्जरी झाली की डेंटिस्टचं ओके घ्या. ट्रान्सप्लांट करायचं आहे, डेंटिस्टचं ओके घ्या. का? का बरं? कारण की डेंटल इन्फेक्शननी तुम्हाला एंडोकार्डायटिस म्हणजे हार्टचं इन्फेक्शन, स्ट्रोक, रुमॅटॉइड आर्थरायटिस, तुमचं डायबिटीज पण वाढतो. तो ओरल इन्फेक्शन जेव्हा वाढतात, तुमचं थूकमध्ये खूप जे इन्फ्लमेटरी एक्झुडेट्स असतात ते पण वाढतात आणि त्याच्यामुळे तुमचं बॉडीतलं पूर्ण जे डिस्टर्बन्स सुरू होतं. स्पेशली डायबिटीज, इफ यू रीड आर्टिकल्स आहे की तोंडाचं इन्फेक्शन वाढलं की डायबिटीज वाढली. तोंडाचं इन्फेक्शन कमी झालं की डायबिटीज कमी. ना दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. लोकांना असं वाटतं की आपल्या तोंडाचं काय रिलेशनच नाही आहे बॉडीशी, पण ते एकदमच इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. फॉर गेटवे टू गुड हेल्थ, माउथ. स्टार्ट फ्रॉम माउथ. बरोबर. पण एक म्हणतो आपण की एक व्हायरल टिप आपण देऊया. तर अशा कोणत्या सोप्या गोष्टी आहेत की तुम्ही या तरी करा, जेणेकरून तुम्हाला थोडं तरी तुमचं एक दातांची काळजी व्यवस्थित घेता येईल? वॉटर फ्लॉसर. वॉटर फ्लॉसर. सी टुडे सी याच्यासाठीच म्हणजे ना, की इफ वी कॅन प्रिव्हेंट इट बेटर ॲट ऑर्थोस्क्वेअर ना, आम्ही डेंटल चेकअपचं पेमेंट घेत नाही. कन्सल्टेशन आम्ही घेतच नाही. का? सो दॅट ॲटलिस्ट तुम्ही तुमचं तोंडाचं प्रॉब्लेम्स काय ते तुम्हाला समजायला तर पाहिजे. तो दैट इज वाई वी हैव ऑल्सो डन दिस. तो एक सिंपल है कि आप जाओ, अच्छा चेकअप करवाओ, वंस अ ईयर क्लीनिंग करवाओ,
अँड वॉटर फ्लॉसर. हम्म. इफ इट इज बेटर देन ब्रशिंग. म्हणजे वॉटर फ्लॉसर ब्रशिंगनी पण चांगलं आहे. सो यूज वॉटर फ्लॉसर. ओके. आणि आता आपण 2025 मध्ये आहोत, पण तरी सुद्धा डेंटिस्ट बद्दल किंवा या संपूर्ण इंडस्ट्री बद्दल लोकांच्या मनात अजूनही खूप सारे गैरसमज आहेत, मिथ्स आहेत. तर ते तुम्हाला नेमके कोणकोणते वाटतात? अरे काय सांगू, काय काय बोलतात पेशंट की माझं विजडम टूथ काढलं की माझं विजडम कमी होईल. दॅट इज द फनी वन्स. बट देर आर सो मेनी मिथ्स दॅट जे मी आता सांगितलं की तुमचं तोंडाचं तुमचं बॉडीशी काय रिलेशन नाही आहे. फॉल्स. मी तुम्हाला सांगू, तुमचं जर गम्समध्ये इन्फेक्शन झालं आणि तुमची बाईट डिस्टर्बन्स झाली, तुम्ही एक दात काढला आणि तुमची बाईट डिस्टर्बन्स झाली, तुमचं स्पॉन्डिलायटिस आणि नेक पेन पण दातांशी रिलेटेड आहे. बट पीपल डोंट नो. ते त्यांचं बॅकचं ट्रीटमेंट घेतात, तर ते पण एक मिथ आहे. दुसरं की म्हणजे माझं एक दात पडलं तरीच मी चांगला खाऊ शकतो, म्हणजे सगळे दात गेले तरीच मी चांगला खाऊ शकता. सॉरी, नो. इट इज नॉट पॉसिबल. की आपल्याला हे समजतच नाही की जे टीथ आहे ना, दे आर द ग्राइंडिंग फोर्स फॉर द फूड. आता जेव्हा पण तुमचं जेवण बोलच नाही बनलं तोंडात, तर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमला इट स्ट्रेसेस. तुम्हाला हेवी कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गॅस, हे सगळं तुमच्या तोंडातून सुरू होतं. तर लोक त्याचं ट्रीटमेंट घेतात पण दात नाही लागत. देन की तुम्हाला कानात पेन झालं की नाही, ते डेंटलनी रिलेटेड नाही आहे, मला कानाच्या डॉक्टरला जायला पाहिजे. तर हे सगळं गैरसमज आहे. मेनली सांगितलं की डेंटलमध्ये अवेअरनेसची गैरसमज जास्त आहे. बरोबर आहे. आणि तेच गैरसमज आपल्याला दूर करायचे आहेत या पॉडकास्टच्या माध्यमातून. त्यामुळे जे प्रेक्षक आता हा पॉडकास्ट पाहताय आणि तुमच्या मनात दातांविषयी किंवा दातांच्या होणाऱ्या ट्रीटमेंटविषयी कोणताही गैरसमज असेल, तर तो गैरसमज आणि तुमच्या मनातला प्रश्न कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. ऑर्थोस्क्वेअरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचं उत्तर आपण नक्कीच घेऊ. आणि त्याचबरोबर स्क्रीनवर आता तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट ऑर्थोस्क्वेअरच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला जी ट्रीटमेंट घ्यायची आहे त्याची सगळी माहिती घेऊ शकता. कारण ऑर्थोस्क्वेअरचे 120 पेक्षा जास्त क्लिनिक हे भारतभरात आहेत. त्यामुळे तुमच्याजवळ हे हॉस्पिटल आहे. फक्त वेळ न घालवता योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण आता या सगळ्या डेंटल प्रोसेसबद्दल बोलतोय. यामध्ये लॉंग टर्म डेंटल क्लिनिकबद्दलही खूप बोललं जातं. तर हे का गरजेचं आहे? परत जे मी सांगते की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. जर आम्ही एव्हरी इयर ऑन इयर तुम्ही क्लिनिंग केली, तर जे पण इन्फेक्शन स्टेजवरती तुम्ही आहात ते तिकडे थांबू शकतं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही क्लिनिंग करायला गेलो ना, तर तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला दात सेन्सिटिव्ह झालेला आहे आणि तुम्ही असं सांगणार की अरे नाही, डेंटिस्टनी मला सेन्सिटिव्हिटी करून गेली. नाही, कारण की ते जेवण अडकलेलं होतं, तुमचे मसुडे खालती गेलेले, म्हणून तुम्हाला ती सेन्सिटिव्हिटी झाली. एकदा तुम्ही ते सेन्सिटिव्हिटीला मेंटेन केलं की तुम्ही वर्षानं एकदा, एव्हरी इयर एकदा तुम्ही जेव्हा क्लिनिंग केली, तर ती डिझीजला तिकडे स्टॉप करतो आणि जास्त ॲडव्हान्स होऊ देऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर क्लिनिंग, नॉट जस्ट वन्स इन लाईफ टाईम, वन्स अ इयर करायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि डेंटिस्टचा जो रोल आहे तो फक्त एखादा किडलेला दात बाहेर काढणं इतकाच नाहीये, तर एखाद्याचं लाईफ चेंज करू शकतो डेंटिस्ट. म्हणजे आपण कोणाला भेटल्यानंतर त्याचा चेहरा आपण पाहतो, त्याची स्माईल आपण पाहतो आणि ती कायम आपल्या लक्षात राहते की त्याची स्माईल खूप छान होती किंवा त्याचा चेहरा खूप रेखीव होता. आणि मला वाटतं यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्या दातांचा आहे. पण एखादा व्यक्ती असेल की मला माझी स्माईल नाही आवडत आहे किंवा मला यात काहीतरी बदल करायचा आहे जेणेकरून मी अजून छान दिसेल, तर ते आपल्याला करता येऊ शकतं का? आजच्या काळात आपण सगळं करू शकतात. अँड आपण जे पण सेलिब्रिटीना बघून असं वाटतं ना की अरे काय त्याची खूपच चांगली स्माईल आहे, लेट मी टेल यू, दॅट इज ऑल गिवन बाय सम डेंटिस्ट. कारण की त्याला आम्ही म्हणतात स्माईल डिझाईन. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे खूप ट्रीटमेंट्स आहे. एक पहिल्यांदा समजा की ब्रेसेस आहे, लहानपणीत आलं तर, जर माझ्या वयात आलं आणि तिकडे ब्रेसेस वगैरे नाही लागू शकतात, पण आपल्याला सरळ करायचं आहे दात, तर आपण अलाइनर्स म्हणून आहे, जे दिसत नाही ते करू शकतात. जर आपल्याला दात खूप वागणे तिकडे आहे पण आपल्याला स्ट्रेट स्माईल हवं आहे आणि पटकन हवं आहे, तर आपल्याला विनियर्स, लॅमिनेट्स असं स्माईल डिझायनिंग प्रोसिजर
करता येतं. मेनी अ टाइम्स लोकांना दातांमध्ये ते असे ब्राऊन स्टेन्स, येलो स्टेन्स असतात, कारण की आहे ना, आपलं महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश इकडे पाण्यात ना फ्लोराईडची मात्रा खूप जास्त आहे. म्हणून त्याच्यामुळे काय झालं, की ते बोरवेलच्या पाण्याने लोकांना असं ब्राऊन स्टेनिंग असतात, त्याला आम्ही फ्लोरोसिस म्हणतात. तर त्याला पण आपल्याला एक कलर देता येतो. कधी-कधी काय असतात, की लोकांना आपला दातांचा कलर चांगलं वाटत नाही, तर आपल्याला त्याला ब्लीचिंग करून, टीथ व्हाईटनिंग करून आपल्याला हे सगळं इम्प्रूव्हमेंट करता येतं. लोकांना असं वाटतं, की फक्त दात फुटचेच इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्ही कोणत्या डेंटिस्टला विचारलं, तर त्यांच्यासाठी ते फंक्शनिंग म्हणजे मागचे दातांची जी फंक्शनिंग आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि मला आता तुमच्या या आन्सरमधून खूप महत्त्वाची माहिती मिळाली, की बोरवेलच्या पाण्याने जर आपण रोज ब्रश करतोय, तर कंटिन्यू किंवा अनेक वर्ष जर करत असू, तर हेही आपल्या दातांचा कलर चेंज करू शकतं? बोरवेलचं पाण्याने जेव्हा तुम्ही यूज करता दॅट इज हार्ड वॉटर. त्याच्याने मसुडेंचं जे सूज आहे ते येतं आणि तुमचं दातांचं जे अब्रेजन आहे ते येतं. बोरवेलचं पाणी जेव्हा आई प्रेग्नेंट आहे आणि त्यांनी ते पाणी घेतलं स्टार्टिंग पासून, तर जे मुलं आहे त्यांचे दात ब्राऊन आणि त्याच्यावरती म्हणजे ब्राऊन स्टेन्स असा दिसतो तुम्हाला, बट ऍक्च्युअली इट इज फ्लोरोसिस. हे खरं तर किती महत्वाचं आहे आणि अनेकांना याबद्दल मला वाटतं माहितीच नसणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगितली. आणि तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे आपल्याला सेलिब्रिटींसारखं दिसायचं असतं किंवा त्यांनी एखादा लुक केला तर तोही ट्राय करायचा असतो. तर आम्हालाही असं कळलंय की सामान्य नागरिक आपल्याकडे येतातच, ते तर येणार कारण की ऑर्थोस्क्वेअर हे प्रत्येकाला सोबत घेऊन जाणारं असं क्लिनिक आहे. 100%. पण आपल्याकडे सेलिब्रिटी पण येतात आणि ते नेहमी असाच रिस्पॉन्स देत असतात, की मला खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण मी डॉक्टरांकडे आलो, डॉक्टरांना भेटलो आणि आता मी एकदम ओके. सो असे किती सेलिब्रिटी आपल्याकडे खूप आलेत? आहे, खूप आहे. आपले मनोज सर आहे, सिद्धार्थ जाधव सर आहे, ऋषिकेश जोशी आहे, समीरा गुजर आहे, खूपपैकी आहे. पण दीज आर फ्यू विच आय कॅन नेम. देअर आर फ्यू विच मेनी दॅट आय कांट नेम, कारण की यू नो द सिक्रेटिव्ह क्लॉ आहे. पण सी सगळ्यांना डेंटलचा प्रॉब्लेम असतो आणि ते त्या टायमाला सॉल्व्ह करायचं ते इम्पॉर्टंट गरजेचं आहे. सी व्हॉट हॅपन्स विथ सेलिब्रिटीज इज त्यांना ते माहिती इम्पॉर्टन्स ऑफ माउथ खूप आयुष्यात लवकरच समजली आहे. आपल्याला समजत नाही. खरी गोष्ट आहे. तर म्हणून ते राईट टायमावर राईट ट्रीटमेंट करून घेतात. पण आपण करत नाही. बरोबर आहे. आणि न करण्याचं मला वाटतं आणखीन एक कारण मी असं म्हणेल, की दातांचा इम्प्लांट हा खूप महाग असतो. म्हणून आम्ही ट्रीटमेंट करत नाही. एक एक गोष्ट सांगते. आय वॉज स्टडिंग 20 years back. My grandfather needed dentures. And तिकडे माझे एक सीनियर होते आणि मी त्यांच्याकडे गेली आणि मी डेंटल स्टुडंट होते. आणि त्याने सांगितलं, की नाही ते डेंचर करायचं आहे नॉल. आणि मी सांगितलं ओके. आणि तेव्हा 20 years बॅक मी ते डेंचरचं ट्रीटमेंटसाठी ₹50,000 दिले. आणि मी त्यांना विचारलं फिक्स द्यायचं आहे तर? तर त्यांनी सांगितलं, की हो डेंटल इम्प्लांट होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये 7-8 लाख रुपये जाईल. नाऊ गिव्हिंग 7 to 8 lakhs फॉर माय पेरेंट्स इतकं आमच्याकडे सवय नव्हती. अँड त्यापासून ते मनात असं होतं, की जेव्हा पण मी डेंटिस्ट बनली आणि इफ आय बिकम अ स्पेशालिस्ट ओरल सर्जन या स्पेशलिस्ट इम्प्लांटोलॉजिस्ट, तर ह्या भागात काहीतरी करायला पाहिजे. आणि मी आणि डॉक्टर कुणाल तिकडे आम्ही डिस्कशन केलं आणि अँड दॅट्स वेन आम्ही ऑर्थोस्क्वेअरमध्ये ₹9,999 मध्ये डेंटल इम्प्लांट्स इंट्रोड्यूस केलं. कारण की फिक्स टीथ अँड गुड च्युइंग इज अ राईट एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड गेट. म्हणजे फिक्स टीथ फक्त अमीरांसाठी नाही आहे. इट इज नॉट ओनली फॉर रिच. So that feeling was very important behind this. Because मी आजच तुम्हाला सांगते, आज माझे पेशंट आलेले, त्यांचं पूर्ण वरचं जबडा कापून घेतलेलं होतं कारण की त्यांना म्युकॉरमायकॉसिस झालेलं. आता ते पाणी पितात, ते नाकात जातं. ते डेंचर घालू शकत नाही कारण की त्यांचे जबडं पूर्ण कापून गेलेलं आहे. ॲज अ डेंटिस्ट आम्ही काय करू शकतो? त्यात ते जिकडे पण गेलेत सगळ्यांनी नाहीतर सांगितलं की तुम्ही रिजेक्टेड आहात
नहीं तो उनको बोला कि आपका 15 लाख 20 लाख, और वो ही इज अ टेलर इन खेडगाव. तो व्हॉट कॅन वी ॲज डेंटिस्ट डू ॲट दॅट पॉइंट इन टाइम. आणि आता 4-5 वर्ष झाले त्यांचे, आम्ही झायगोमॅटिक इम्प्लांट म्हणजे एक स्पेशलाइज इम्प्लांट असतात फॉर कॅन्सर रिडन केसेस, रिहॅबिलिटेशन पोस्ट कॅन्सर. तर आम्ही ते करून दिलं. अँड द क्वालिटी ऑफ लाईफ दॅट ही हॅज, ही कॅन च्यू. जेव्हा ते डेंचर पण घालू शकत नव्हते, टुडे ही कॅन च्यू. आज त्यांनी मला एक हँड स्टिच बॅग दिलं त्यांच्या हातातून. सो द जॉय ऑफ टीथ शुड नॉट बी ओनली फॉर रिच. इट इज अ बेसिक राईट. बरोबर आहे. So that is why we have introduced this. We also realized की जेव्हा पण आम्ही फुल माउथ करतो तर ते 9,999 पण क्युम्युलेटिव्ह होऊन जास्त होऊन जातो. 60,000 फुल माउथसाठी म्हणजे वरचा एकसाठी, 1,20,000 वरचा आणि खालच्यासाठी. आता पण काही लोकांसाठी खूप महाग आहे. तर वी वर फर्स्ट फ्यू पीपल जे डेंटलमध्ये EMI आणलं की तुम्ही आरामात पे करा आणि तुमचं ट्रीटमेंट 3-4 महिन्यात फिनिश होईल की 3 दिवसात फिनिश होईल. बट तुम्ही 9 महिन्यात पे करा, 6 महिन्यात पे करू शकतात. सो दॅट इज वाय वी इंट्रोड्यूस डेंटल EMIs ऑल्सो, जस्ट की दिस इज समथिंग दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड गेट अ चान्स. बरोबर आहे. त्यामुळे आता ज्यांना दाताची ट्रीटमेंट करायची आणि त्यांना असं वाटतंय की मी एकटी एवढे पैसे भरू शकत नाहीये, तर त्यांच्यासाठी EMIची सुद्धा सुविधा आहे. त्यामुळे अंगावर जे आपण दुखणं काढतो की दुखतंय ना, ठीक आहे, एखादी गोळी घेऊ, कदाचित आपल्याला बरं वाटेल, तर असं करू नका. डॉक्टरांकडे जा आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे. तर आता तुम्ही इम्प्लांट बद्दल सांगतायत, पण एखाद्याचा एकाच दाताचा प्रॉब्लेम असेल तर मग त्याने नेमकं काय करायला हवं? सी, डेंटल इम्प्लांट जे आहे ना, ते एका दातांसाठी नाहीतर पूर्ण दातांसाठी असतं. जर समजा एकच दातांमध्ये तुम्ही प्रॉब्लेम झाली, म्हणजे लहानपणी दात किडलं आणि दात काढून घेतलं आणि आता ते खाली आहे, तर काय होतं ना की सगळे दात त्याच्यामध्ये शिफ्ट होतात. त्याच्यामुळे तुमची बाईट पूर्ण डिस्टर्ब होते. तुम्हाला सेन्सिटिव्हिटी, कॅव्हिटीज आणि सगळे दातांची प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सुरू होते. तर सपोज तुमचं एक सिंगल दात मिसिंग आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही आयदर ब्रिजिंग करू शकतात, म्हणजे पुढचा आणि मागचा दातांचा सपोर्ट घेऊन एक दात टाकणं, नाहीतर तुम्ही डेंटल इम्प्लांट करून तिकडे एक सिंगल दात घेऊ शकता. जेव्हा ते दात येतो तर जे प्रोग्रेशन ऑफ डिझीज आहे, म्हणजे एक दातांचे दुसरे दात में, दुसरे दात से तिसरे दात में, ते बंद होईल. तर त्यांनी ते करायला पाहिजे. ओके. पण आपण असं पण बघतो की आपले दुधाचे दात पडल्यानंतर जे दात आपल्याला येतात ते कुठेतरी वाकडे तिकडे असतात आणि मग शाळेत असताना आपण सहज ब्रेसेस लावतो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर, म्हणजे माझे पण असे खूप सारे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, की त्यांना लाज वाटते ब्रेसेस लावायला, की मी ब्रेसेस लावून कुठे बाहेर पडू. मग त्यांना ऑप्शन्स आहेत ट्रान्सपरंट अगदी अलायनर्स, पण तेही प्रत्येकासाठी आहेत का आणि त्याने दात सरळ ते होतात का? प्रत्येकसाठी आहे. 99% ऑफ द केसेस कॅन बी ट्रीटेड विथ अलायनर्स. आता अलायनर्स काय आहे ना, ते बायोप्लास्ट आहे आणि सिरीज ऑफ बायोप्लास्टिक ट्रेज आहे. ते तुम्ही तोंडात जेव्हा घालतात तेव्हा तो दाताला सरळ करतो, एक 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 स्टेप वाईज. तर तुमचे दात वाकडे तिकडे आहे की तुमच्या दातात गॅप आहे की तुमच्या दातात समजा म्हणजे एक दात मिसिंग आहे आणि ते तुम्हाला स्पेस क्लोज करायची आहे, हे सगळे केसेस तुम्ही अलायनरने ट्रीट करू शकता. ओके. आणि आपण, मला वाटतंय की वृद्धांबद्दल, ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोललोय, अगदी यंग एजबद्दल बोललोय, पण सगळ्यात जास्त डेंटिस्टची गरज लागते ती म्हणजे चॉकलेट खाणाऱ्या लहान मुलांना, की खूप सारं गोड खाल्लं जातं, चॉकलेट्स खाल्ले जातात आणि आई-बाबा नेहमी सांगतात की हे खाऊ नको, नाही तर तुला आता आम्ही डेंटिस्टकडे नेऊ. म्हणजे खूप भीती असते त्यांना दाताच्या डॉक्टरांची. तुमच्याकडे ऑर्थो स्क्वेअरमध्ये जेव्हा लहान मुलं येतात, तेव्हा त्यांच्यावर नेमकी ट्रीटमेंट करताना काय विशेष काळजी घ्यावी लागते? कारण इंजेक्शन आणि तो हॉस्पिटलमधला माहोल बघूनच मुलं तिथेच रडायला सुरुवात नाही, ते करतात. मी तुम्हाला म्हणजे पॉडकास्टच्या स्टार्टिंगला पण सांगितलं की डेंटल नाम ऐकूनच लोकांना भीती वाटते. आणि जर समजा तुमचं क्लिनिकचं ॲटमॉस्फिअर असं आहे की घाबरण्यासारखं, तर तुम्ही तिकडे जाणार नाही. तर सगळ्यांसाठी आम्ही खूप फ्रेंडली, खूप असं लाईट ॲटमॉस्फिअर ठेवतो की त्यांना खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि लहान मुलांना एक तुम्हाला सांगते, आणि दिस इज समथिंग फॉर पेरेंट्स हू आर वॉचिंग ऑल्सो, त्यांना पण ऐकायला पाहिजे की लहान मुलांना कॅव्हिटी चॉकलेटमुळे नाही होत.
बिस्किटांमुळे होतं. कारण की जर तुम्ही बघाल ती चॉकलेट तुम्ही खाल्ली आणि तुम्ही वॉटर घेतलं तर 90% ऑफ द चॉकलेट व्हॅनिशेस. पण तुम्ही बिस्किट खाल्लं आणि तुम्ही पाणी प्यालं तरीच ते बिस्किट दातांवर स्टिक होऊन राहतं आणि जास्त लॉंग टर्म जेव्हा ते राहतात तेव्हा ते कॅव्हिटी क्रिएट करतात. सो लेट देम, चॉकलेट इज फॉर किड्स, लेट देम हॅव, बट इन लिमिटेशन. जेवण सर म्हणजे तुम्ही जेव्हा लंच करतात की तुम्ही डिनर करतात तेव्हा द्या. तर त्याच्याने तुम्ही जेव्हा चपाती खातात ते क्लीन होऊन जाते. तुम्ही त्याच्यानंतर छोटा पीस ऑफ चीज देऊ शकता. चीज क्लीन्स द माउथ. तुम्ही ॲपलचा एक तुकडा देऊ शकता चॉकलेटचा नंतर, पण बिस्किट टोटल अवॉइड. तर त्यांच्यासाठी आम्ही जे ॲटमॉस्फिअर ठेवलेलं आहे, एक तो पिडोडॉन्टिस्ट करतात, लहान मुलांचे डॉक्टर करतात आणि द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी फ्रेंडली, इट्स व्हेरी फन. आम्ही त्यांना स्टिकर देतो, त्यांना बलून बनवून देतो. So they are very happy to come back and back again. But my wish is that especially in Ortho Square, no child should come for a dental treatment. तो इतकी अवेअरनेस पेरेंट्स मध्ये क्रिएट करायला पाहिजे की त्याला मुलांना डेंटल कॅव्हिटीसाठी घेऊन यायलाच नको. बट देर आर सर्टन कंडिशन्स ज्याच्यामध्ये ते अवॉइड करू शकत नाही. समजा एखाद्या मुलाला आम्ही खूप जास्त एलर्जीज आहे की औषध खूप घ्यायला लागतं, तेव्हा काय करायचं ना, ते फक्त एक मस्लिनचं क्लॉथ कपड्यात बुडून एकदम तोंडाला क्लीन करून ठेवायचं. तर त्याच्याने तुम्हाला चान्सेस ऑफ कॅव्हिटी इन चिल्ड्रन कमी होईल. आम्हाला दाखवायला येऊच नका आम्हाला पाहिजे. सगळा हा लहान मुलांचाही भाग झाला, कारण खूपसे पॅरेंट्स असे आहेत की बिस्किट सहज हातामध्ये आपण देतो, पण तुमच्या निमित्ताने मलाही कळालं की चॉकलेट पेक्षा डेंजर काय असेल तर ते बिस्किट आहे. 100%. अगदीच. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला जाता जाता तुम्हाला विचारायची आहे की एखाद्या ऍक्सिडेंटच्या केसमध्ये जेव्हा एखादा तोंडावर पडतो तेव्हा त्याचे दात तुटतात किंवा कधी कधी ते गालात किंवा ओठांमध्ये घुसतात, तर अशा पेशंटच्या बाबतीत पण आपण काय काळजी घेतो? सी, जर तुमचं दात पडलं, पहिल्यांदा कुठे पडलं, अँड द बेस्ट थिंग इज टू कीप द टूथ इन मिल्क. जर तुम्ही घरात आहात की अशी जागेवर आहात की तुम्ही मिल्क घेऊन त्याच्यामध्ये दात ठेवू शकता, ते दात मिल्कमध्ये ठेवा. नाहीतर त्यांना वेट ठेवा, म्हणजे सलाईन की बिस्लरीचा वॉटरमध्ये. ॲटलिस्ट ते विल स्टे क्लीन. दुसरं, समजा गालात गेला की कुठेतरी गेला तर डेंटिस्टकडे आला की ते त्याला तिकडे पुश करून ते दाताला पूर्ण प्रॉपरली स्टेबलाइज करू शकतात. हे 2 दिवसापुढेच माझ्याकडे एक असा केस आलेला आणि ते मुलांनी ते टीथ असंच ठेवलेलं, टिश्यूनी वाईप करून. तसं नका करू. त्याला एक प्रोटोकॉल आहे, तसं सेव्ह करा. आज तर तुम्हाला गुगलवरती इमिजिएटली टाकलं ना की दात लॉस झालेला आहे, कसं ठेवायचं, ते तुम्हाला प्रोसिजरल सांगेल. सो इट इज व्हेरी इझी टू आयडेंटिफाय. इमिजिएटली डेंटिस्टकडे जा, त्याला ते आतमध्ये फिक्स करून घ्या. 90% ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स इज ह्या दातांना रूट कनाल करायलाच लागतं, कारण की ते जे बोन बनतो ते दाताला बाहेरून आतून रिझॉल्व करतो म्हणजे समज डिझॉल्व करतो. तर ते डिझॉल्व होऊ नये म्हणून आपल्याला ते काळजी घ्यायला पाहिजे. पेरेंट्सना काय वाटतं की फक्त लागली आहे, पण ते लागली किती आहे आणि किती तुमचं दाताला इम्पॅक्ट आलेलं आहे ते जाणणं गरजेचं आहे. कारण की इफ आय हॅव अ चाइल्ड इन द क्लिनिक, 12 years old when I started. Now he's 14 years old. पुढचे 4ही दात डिझॉल्व झाले, म्हणजे घालून गेलेले आहेत. का? तो तोंडावर पडलेला आणि थोडा 2-4 दिवस दुखलं. ते डॉक्टर त्यांनी औषधं दिली, दाखवलं नाही, सगळे दात आतून डिझॉल्व झाले. मला ॲट दी एज ऑफ 12 years आय हॅड टू रिमूव्ह 4 ऑफ हिज फ्रंट टीथ. तर दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स अँड वन कन्सल्टेशन डझंट हर्ट. तर एकदा फक्त जाऊन दाखवा ना. बरोबर आहे. त्यामुळे असे कोणतेही केसेस जर तुमच्या बाबतीत घडले असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे 100%. जाणं खूप महत्वाचं आहे. आणि आज दातांची काळजी नेमकी कशी घ्यायची त्यापेक्षा काय करू नये हेही तुम्ही आम्हाला सांगितलं, जे की अनेकांना
अर्थात माहीत नसणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या आलात आणि लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. माझं फेवरेट चॅनल आहे आणि तुम्ही इतकी चांगली माहिती देतात वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर. अँड कसं आहे ना, की इतकं कॉन्टेंट जे क्रिएट होतो आहे ऑन Instagram, Facebook, तर रॉंग इन्फॉर्मेशन घेणं इज इझियर देन राईट इन्फॉर्मेशन. तो विथ आस्क द एक्सपर्ट तुम्ही जे ते रॉंग इन्फॉर्मेशन लोकांना भेटते त्याला जे मिथ जे आहे तुम्ही ब्रेक करताय, दॅट्स अन एक्सलंट थिंग. अँड kudos to complete team of yours for doing this, because in the world of content, what is the right content is very important. थँक्यू सो मच.